पुणे टू तुळजापूर व अक्कलकोट दर्शन या सिरीजमध्ये आपण पार्ट 1 मध्ये संपूर्ण तुळजापूर दर्शन ही माहिती पाहिली। आय होप की तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण पाहिलाच असेल आणि जर समजा पाहिला नसेल तर चॅनलला जाऊन चेक करा। पार्ट 1 मध्ये आपण पाहिले की तुळजापूर दर्शन करून आम्ही येऊन पोहोचलो होतो स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर मंडळी, वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या आजच्या नव्या व्हिडिओला। तर मंडळी, रात्री 9च्या सुमारास आम्ही अक्कलकोट एसटी स्टँडवरती येऊन पोहोचलो। एसटी स्टँड ते स्वामींचे मंदिर हे अंतर 1 ते 2 किलोमीटर एवढे आहे। त्यामुळे या ठिकाणापासून आपण ऑटो किंवा एसटी बसने देखील जाऊ शकतो। आम्हाला तिथे उतरल्यानंतर लगेचच मंदिराच्या दिशेने निघालेली बस मिळाली। ती पकडून आम्ही येऊन पोहोचलो स्वामी मंदिरासमोर। इथे आल्यानंतर आम्ही सर्वात पहिले आमच्या राहण्याची सोय केली। 5 ते 10 मिनिटातच आम्हाला लगेच रूम देखील मिळून गेली, ते पण अगदी स्वामींच्या मंदिराच्या शेजारी। आता रात्रीचे 9:30 झाले होते, सो आम्हाला भूकही खूप लागली होती। त्यामुळे फ्रेश होऊन आम्ही आधी जेवण करण्यासाठी निघालो। आम्ही जेवण केले हॉटेल स्वामी प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये। हे हॉटेल स्वामी मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्याच अंतरावरती आहे। हॉटेल तसे खूप छोटे होते, परंतु जेवणासाठी उत्तम होते, कारण बाकी ठिकाणी हॉटेलमध्ये स्वच्छता आणि शांततेची खूपच कमतरता होती। त्या मानाने हे हॉटेल अगदीच व्यवस्थित होते। ओपन किचन असल्यामुळे ओव्हरऑल सगळंच डोळ्यासमोर दिसत होतं। त्यामुळे विदाऊट टेन्शन आम्ही या ठिकाणी जेवण केलं आणि आमच्या रूमकडे निघालो, कारण सकाळी दर्शनासाठी लवकर उठायचे होते। सकाळी पहाटे 4 वाजल्यापासूनच मंदिरातील घंटानादांचा आवाज कानावर पडायला सुरुवात झाली। मग आम्ही देखील उठून फ्रेश झालो। बाहेरील सकाळ सकाळचे हे रम्य वातावरण आणि कानावर पडणारा भक्तिनाद यामुळे मन अगदी प्रसन्न झाले होते। आमच्या रूमच्या समोरच मंदिर असल्यामुळे संपूर्ण आरती, पूजापाठ, काकड आरती यांचा आवाज कानावर पडत होता। मग सकाळी 7 वाजता आम्ही दर्शनासाठी निघालो। बिल्डिंगमधून खाली उतरून आल्यावरती लगेचच मंदिराचे प्रवेशद्वार होते। मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आम्ही आधी कपाळावरती चंदनाचा टिळा लावला। देवासाठी नारळ, प्रसाद, हार खरेदी केली। या ठिकाणी प्रवेशद्वारापर्यंत भरपूर असे पूजेच्या साहित्यांची शॉप्स अवेलेबल आहेत। त्यानंतर आम्ही प्रवेश केला या ठिकाणाहून स्वामी मंदिरात। सकाळी लवकर आल्यामुळे इथे आत्ता जास्त गर्दी नव्हती। तुम्ही पाहू शकता आम्ही किती इझिली मुख्य मंदिराजवळ येऊन पोहोचलो होतो ते। हे आहे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराचे मेन वटवृक्षाचे झाड। स्वामींनी अक्कलकोट येथे जवळजवळ 22 वर्ष वास्तव्य केले आणि त्यातील बराच काळ महाराजांनी या वटवृक्षाखाली घालवला। याच वडाच्या झाडाखाली बसून महाराजांनी अनेक लीला केल्या। वेगवेगळ्या प्रकारे दुःखितांना त्यांच्या दुःखातून मुक्त केले। आज तागायत हा वटवृक्ष महाराजांच्या अस्तित्वाची साक्ष देत उभा आहे। स्वामी मंदिरात प्रवेश केल्याबरोबर आपल्या नजरेस पडते ते म्हणजे स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेले हे वटवृक्षाचे झाड। सर्वप्रथम आम्ही त्याचे दर्शन घेतले। या ठिकाणी या वटवृक्षाला खूप महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळेच या मंदिरालाही वटवृक्ष स्वामी मंदिर या नावानेच ओळखले जाते। या वटवृक्षाचे दर्शन घेऊन झाल्यावर समोरच आपल्याला स्वामींचे मुख्य मंदिर दिसते। या मंदिरामध्ये महाराजांच्या पादुका आणि मूर्ती आहे। या ठिकाणी प्रवेश करताच आपल्याला आध्यात्मिक अनुभवाची एक वेगळीच प्रचिती येते। मंदिराच्या एका बाजूलाच स्वामींचे शेजघर आहे। त्यामध्ये अनेक वस्तूंसोबत पलंग देखील आहे। शेजघराच्या बाहेरील बाजूस आणि वटवृक्षाच्या साईडच्या बाजूस सर्वजण इच्छापूर्ती धागा बांधतात। ॲक्च्युली स्वतःच्या मनात काही इच्छा असेल तर ती इथे मनापासून स्वामींना सांगितल्यावर पूर्ण होते, अशी सर्वांची त्यामागची मनपूर्वक भावना आहे। असो, आम्ही देखील इथे इच्छापूर्ती धागा बांधला। थोडा वेळ मंदिरात बसून स्वामींच्या नामाचा जप केला, कारण सध्या मंदिरात खूप काही गर्दी नव्हती। त्यामुळे दर्शनही खूप छान झालेले। या शेजघराच्या समोरच आपल्याला काही स्वामी भक्तांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षांचा वापर करून स्वामींची प्रतिमा साकारलेली दिसते। अत्यंत तेजस्वी आणि दिव्य आणि भव्य अशी ही सुंदर प्रतिमा आहे। ही ही प्रतिमा जोगेश्वरी म्हणजे मुंबईतील स्वामी भक्तांनी बनवलेली आहे।
त्यानंतर तेथूनच आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो आणि त्याच्या आधीच इथे मुख्य मंदिराच्या समोरासमोर ज्योतिबा मंडप आहे। या ठिकाणी स्वामी भक्त पारायण, जप, पूजा तसेच उपासना देखील करू शकतात। मग आम्ही निघालो बाहेरच्या दिशेने। तर या ठिकाणी आपल्याला नारळ फोडून दिला जातो। बाहेर पडण्याच्या मार्गावर आपल्याला मोठ्या प्रमाणावर पूजेचे साहित्य तसेच प्रसाद, हार, नारळ, स्वामींच्या मूर्ती, जपमाळा यांसारखी भरपूर शॉप्स पाहायला मिळतात। या दुकानांमध्ये स्वामी समर्थांच्या विविध प्रकारच्या आणि सुंदर अशा मूर्ती देखील पाहायला मिळतात। अशा प्रकारे आम्ही देखील या ठिकाणी स्वामी समर्थांची एक मूर्ती विकत घेतली आणि विकत घेतलेली मूर्ती स्वामींच्या चरणावरून स्पर्श करून आणली। त्यानंतर या ठिकाणी आम्ही ब्रेकफास्ट केला। या ठिकाणी आपल्याला ब्रेकफास्टसाठी साऊथ इंडियन फूड आणि पुरी भाजी या गोष्टी जरा जास्तच पाहायला मिळतील। नाश्ता करून झाल्यावर आमच्याकडे भरपूर टाइम शिल्लक होता, त्यामुळे आम्ही निघालो अन्नछत्र मंडळ एक्सप्लोअर करण्यासाठी। हे अन्नछत्र मंडळ स्वामींच्या मंदिराच्या अगदी समोरच्याच बाजूला म्हणजे रोडच्या अपोजिटला आहे आणि त्यामध्येच वाहनतळ म्हणजे गाडी पार्क करण्याची सोय देखील अवेलेबल आहे। या ठिकाणी आपण एंट्री करून समोर आल्यानंतर उजव्या बाजूला चालत आल्यास आपल्याला समोरच हे अन्नछत्र मंडळ दिसते। या ठिकाणी आपल्याला जर स्वामींच्या महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याचा टाइम आहे सकाळी 11:45 म्हणजे 11:45 ते दुपारी 3 आणि रात्री 9 ते 11 या वेळेत या ठिकाणी आपण मोफत जेवण करू शकतो। याला लागूनच आपल्याला दिसते ती म्हणजे यात्री निवासाची जुनी बिल्डिंग। या ठिकाणी आपण राहू शकतो, ते देखील अगदी माफक दरात। पण जुनी बिल्डिंग असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काही गोष्टींची कमतरता जाणवते, ते म्हणजे अटॅच बाथरूम जे कॉमन आहेत। पण या व्यतिरिक्त आपल्याला सेपरेट रूम देखील मिळतील किंवा जर आपल्याला कुठेही काहीही राहण्यासाठी मिळाले नाही तर या ठिकाणी ओपन हॉल्स अवेलेबल असतात। त्या ठिकाणी पर पर्सन फक्त 50 रुपये पे करून आपण राहू शकतो। त्यानंतर त्या ठिकाणापासून अजून थोडंसं समोर आल्यावर इकडे आपल्याला दिसतो तो म्हणजे श्री शिवचरित्र धातुचित्र या शिल्पांचा प्रदर्शन हॉल। यासाठी फक्त 20 रुपीज तिकीट आहे आणि विद्यार्थ्यांसाठी व छोट्या मुलांसाठी फक्त 10 रुपीज पे करावे लागतात। त्याच समोर 4 पावलांवर आपल्याला दिसते महाराजांचे एक खूप सुंदर असे शिवस्मारक व त्याच्याच शेजारी आहे शमी विघ्नेश म्हणजे गणपतीचे सुंदर असे मंदिर। हे मंदिर खूपच आकर्षक आहे। ज्यावेळी 1990 साली या अन्नछत्रालयाचे काम करण्यासाठी या ठिकाणी सपाटीकरण चालू होते, त्यावेळी या भागात एक शमी वृक्ष आढळला व त्याच्याच खाली ही मूर्ती देखील मिळाली। त्यामुळे या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आले आहे। मंदिर परिसरात खूपच शांत असे वाटते। मंदिराच्या समोरच म्हणजे एका बाजूला यात्री भवन आहे। ही अन्नछत्रालयाची नवीन बिल्डिंग आहे। या ठिकाणी तुम्हाला AC, नॉन AC रूम्स मिळून जातात, शिवाय योग्य त्या दरात। यात्री भवनमध्ये कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन बुकिंग अवेलेबल नाही, त्यामुळे कोणत्याही फसवेगिरीला बळी पडू नये अशी अन्नछत्र मंडळाची आव्हाने आहेत। या ठिकाणी पार्किंग, AC, नॉन AC तसेच गरम पाण्याची सोय या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत। यात्री भुवनच्या शेजारी यात्रेकरूंसाठी जिमखाना आहे। त्या ठिकाणी आपण पाहिजे तेवढ्या वेळ बसू शकतो। इथून पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला भेटते ते म्हणजे आपली गाडी पार्क करण्यासाठी पार्किंग। तसेच त्याच बाजूला आपल्याला एक आई तुळजाभवानी मातेचे मंदिर देखील सापडते।
आणि मंडळी, आपण ज्या साईडने या अन्नछत्र मंडळात प्रवेश केला होता त्या प्रवेशद्वारातच स्वामी समर्थ महाराजांची एक खूप मोठी अशी आकर्षक मूर्ती साकारलेली पाहतो व त्या मूर्तीच्या अगदी शेजारीच श्री छत्रपती शिवाजी महाराजांची देखील मूर्ती साकारलेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्वामींच्या दर्शनासोबतच या सर्व गोष्टी देखील एक्सप्लोर करू शकतो. राहण्यासाठी तर आपल्याला इथे विविध निवासस्थाने अवेलेबल आहेतच, पण तरी देखील आपल्याला राहण्यासाठी यात्री निवास किंवा यात्री भुवनमध्ये रूम मिळाली नाही तर मंदिराच्या बाहेरील बाजूस फक्त 10 मिनिटाच्याच अंतरावरती अक्कलकोट मंदिरातर्फे चालवले जाणारे भक्तनिवास आहे. त्या ठिकाणी पण योग्य आणि माफक दरातच रूम्स अवेलेबल असतात. AC आणि नॉन AC शिवाय गरम पाण्याची सोय. आता राहिली गोष्ट तुम्ही येणार कसे, तर स्वतःची प्रायव्हेट गाडी किंवा पुणे मुंबईवरून डायरेक्ट अक्कलकोटसाठी ST AC स्लीपर कोच बस अवेलेबल आहे आणि या व्यतिरिक्त आपण डायरेक्ट पुणे जंक्शनवरून ट्रेनने सोलापूरला येऊन पोहोचतो. त्या ठिकाणावरून फक्त 1 तासाच्या आतमध्येच आपण STने अक्कलकोटला येऊ शकतो. आता आम्ही निघालो होतो रिटर्न. त्यासाठी आधी आम्हाला जायचे होते सोलापूर रेल्वे स्टेशनला. मग आम्ही या ठिकाणावरून ऑटो करून गेलो ST स्टँडला. तेथून पकडली ST, जिने आम्हाला तासाभरातच सोलापूरला आणून सोडले. आमची ट्रेन होती दुपारी 2 वाजता. त्याच्या आधी तासभर आम्ही सोलापूर जंक्शनला येऊन पोचलो होतो. मग आमच्याकडे वेळ अवेलेबल होता. सो सोलापूर फूड एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही गेलो तेथील लोकल शॉप्समध्ये. ॲज अ करेक्ट टाईमला आमची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येऊन पोहोचली व आमची प्रतीक्षा संपली. त्यासोबतच आमची ट्रिप देखील इथेच परिपूर्ण झाली व शेवटी आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने. तर मंडळी, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा की राव, आणि जर चॅनलला नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब पण करून टाका. तुम्ही देखील नक्कीच एकदा भेट द्या स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोटच्या पुण्यभूमीला. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ मंडळी.